कुणाच पार्ट लढायचं नाही वन साइड आहे ना कुणाला विखे पाटलाला. आता आमचा मुस्लिम समाज पहिल्यापासून पद्मश्री पाठीमागे होते, त्यानंतर बाळासाहेब विखे पाटला बरोबर होते आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटला बरोबर आहे आणि राहू आणि होतो आहे आणि पुढे राहू. त्यांनी आमच्यासाठी किती गोष्टी केल्यात. काय केलंय? रस्ते केले, लाईट केली, पाणी दिलं, आता डीपी आली. आमच्या पाठीशी, आम्ही बी त्यांच्या पाठी आयुष्य राहणार. आमचं लक्ष साहेबांकडेच आहे. साहेबांकडे आहे. हो, साहेब आमचे जास्त काम करतात. आम्हाला लाईटीची सुविधा केली, आम्हाला लाडक्या बहिणीची सुविधा केली. फोन केला तरी 1 मिनिटाला फोन उचलणारा माणूस आहे, असा माणूस आहे साहेब तो आमचा. और साहेब काय प्रवरा परिसराच्या बाबतीत जरा खोटं बोललेत. काय खोटं बोलले? खोटं बोलले म्हणजे पवार साहेबांनी प्रवरा परिसरामध्ये शिक्षण घेऊन ते पुढे गेलेले आहेत. इथेच त्यांचं शिक्षण झालेलं आहे. साहेब हेच परिवर्तन आहे आमच्यासाठी. साहेबांनी सगळ्यांचा सुजलाम सुफलाम केलेलं आहे. सगळं त्यांचे विकासाचे काम जास्त आहे ना. हा, गल्ली गल्ली म्हणजे रस्ते सगळं पूर्ण काम म्हणजे असं. पण आमच्या एरियाला जास्तच काम केलेले, म्हणजे गाव म्हणजे त्यांच्या घरासारखंच आहे. बाले किल्लाच त्यांचं. दरवेळी येणार आहे ना 1 लाखाच्या लीड येणार आहे. त्यांनी काय केलेले, काय केलं दुसऱ्याने? त्यांनी एक काम करतात, कुठे कामाला आहे का? बरोबर. 20-21 हजार लोक कामावर आहे. इथं दुसरं कोणी नाही. आम्ही पक्ष विक्ष चित्र बित्र काही पाहत नाही. विखे पाटील सेपरेट, फक्त विखे पाटील, सगळे विखे पाटीलच इकडे. किती वेळा एक माणूस निवडून द्यायचा? अहो, माणूस तसं आहे ना, निवडून त्यालाच द्यावं लागेल. त्यांनी आज कॉलेज इतक्या मोठमोठ्या कॉलेजेस, आज KG पासून तर PG पर्यंत कॉलेज उघडले. आज आमच्या मुस्लिम समाजमध्ये आज MBBS आणि मेडिकल झालेले मुली इथं आमच्या गावामध्ये. भिल समाजचे लोक आहे, त्यांचं बरीच सुविधा केलेली आहे त्यांनी. आम्ही त्यांच्याच पाठीमाग आहे. नाही तर कोणी येऊ द्या, नामदार साहेबांच्या पर्याय नाही आम्हाला. प्रत्येक गोष्ट म्हणजे आमचे नामदार साहेबाचं सगळं लक्ष राहतं आमच्या गावाकडे. तुम्हाला लीड सांगायचं जर ठरलं तर 1-1.25 लाखाच्या पुढेच नामदार साहेब आहे ना. आमच्या गावाचं आणि विखे पाटील परवारीचं हे कमीत कमी 3री-4थी पिढी आहे. आमचं त्यांचं नातं आहे. साहेब हाच आमचा पक्ष आहे, विखे पाटील हाच आमचा पक्ष आहे. काय दिले? नमस्कार, मी मुकेश. विधानसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी बरेच दिवस झालं शिर्डी मतदारसंघातल्या अनेक गावामध्ये गेलोय. लोकांचा नेमका कौल काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच अनुषंगानं मी आता शिर्डी मतदारसंघामध्ये असलेला हसनापूर या गावामध्ये आलोय. खरं तर गावामध्ये आल्यानंतर प्रामुख्यानं सांगण्यात आलं की या गावामध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. पण एक खरं तर महत्वाची गोष्ट सांगायची म्हणलं तर या बाजूला मस्जिद आणि मस्जिदीच्या समोरच आपण ग्राउंड रिपोर्टला सुरुवात केली. आणि तुम्ही या बाजूला बघू शकता, अगदी मस्जिदीला शेजारीच हनुमानांचं मंदिर त्या ठिकाणी आहे. तर गावामध्ये जी एकी दिसते ती या गावामध्ये तर या मंदिराच्या माध्यमातून बघायला मिळते. एकूण ही विधानसभा नेमकं कोणत्या मुद्द्यावर ठेवणार आहे, हसनापूरची लोक कोणत्या गोष्टीवरती मतदान करणार आहे, विखे पाटलांना निवडून द्यायचे, पाठीमागचे काय करणार आहे, त्यांचा पराभव करणार असतील तर त्या पाठीमागचे काय करणार आहे. चला, हसनापूरमध्ये नेमकं पारडं कोणा जड आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्ते. नमस्कार. काय नाव आहे? नासिर लतीफ पटेल. बर, काय करता काम तुम्ही? शेती करतो. शेती. बर. हसनापूर म्हणजे मुस्लिम समाज जास्त आहे का? मुस्लिम समाज ज्यादा आहे, हिंदू समाज कमी आहे आणि आदिवासी समाज भी ज्यादा आहे का इथं? बर. काय मुस्लिम समाज म्हणणं काय आहे ना विधानसभेविषयी? काय नाही, आम्ही नामदार साहेबाच्या मागे उभे आहे, राधाकृष्ण विखे पाटील. तुम्ही पण? त्यांनी काम अतिशय केलेले, रस्त्याचे काम केले, घरकुलाचे काम केले, लाडके बहिणीसाठी त्यांनी परिश्रम घेतले. परत बरेच काम त्यांनी गावामध्ये केलेले. तर त्यांच्या मागे मुस्लिम समाज पूर्ण 100% मागे राहणार. हो. बर. त्यांनी वैयक्तिक काय मदत केली आहे लोकांना? हो, पुष्कळ मदत केलेली. आमच्या गावातले काही लोकांचे ऍक्सिडेंट झालते, त्यांच्यासाठी एक शकील सर आहे, त्यांना 5 लाख रुपयाची मदत केली. दुसरे अजून आहे, त्यांना 1-2 लाखाची मदत केली. दवाखान्यासाठी येतात, धावून येतात. बरीच पुष्कळ मदत केलेली त्यांनी. त्यामुळे निवडण्याची गॅरंटी आहे? निवडून येणार 100%. गावात किती साधारण मतदान पडेल? किती टक्के? गावातून कमीत कमी 80-85% मतदान पडेल त्यांना. 100% येतं. हो. नमस्ते. नमस्ते. काय नाव साहेब? मुनीर पटेल. बर. काय इथं मंदिर परिसरात नमाज पडायसाठी? हो. नाही तसं गावात येतो चक्करला सकाळी. बर. तुम्ही काय काम करता? शेती करतो. शेती करता? बर. शेती सगळ्याकडे आहे का? हो, कंपल्सरी शेती कंपल्सरी आहे. बर. काय गावामध्ये काय चालू विधानसभेच्या? आता घोगरेबाई त्या, विखे पाटलाच्या, पिपाडा इथं काय होईल इकडं? तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी, पण मला अगोदर म्हणायचं आहे का आमच्या गावाचं आणि विखे पाटील परवारीचं हे कमीत कमी 3री-4थी पिढी आहे. आमचं त्यांचं नातं आहे. आमच्या गावातली कुठलीही समस्या, एक शाळेच्या मुलापासून तर नोकरीपर्यंत किंवा वैयक्तिक अडचणी, हे सगळे आमचे साहेब स्वतः लक्ष घालून करतात. त्याच्यामुळे आमच्या गावाचा प्रश्न हा कुठं दुसरीकडे जायचं किंवा कोणासंग हे करायचं अजिबात येतच नाही. आम्ही आतापर्यंत पक्ष किंवा माणूस हे पाहिलंच नाही. साहेब हाच आमचा पक्ष आहे आणि साहेब हाच आम्ही त्यांच्या समज वागतो. सगळं आमच्या इथं त्यांचे असे काम आहे का
कॉलेजेस आहे जेणेकरून लोकांना बाहेर जावं लागतं, शिकावं लागतं, त्याच्यासाठी भरपूर पैसा मोजावा लागतो. आणि गोरगरिबांची ती परिस्थिती नाही राहत, शेतकऱ्याची मुलं तिथं राहतच नाही. तर त्यामुळे असं आहे की शिक्षणाची त्यांनी भरपूर व्यवस्था चांगली केली आहे. कधी साहेबांनी जातीपाती राजकारण केले वाटते? नाही, आतापर्यंत नाही केलंय, आमच्या परिसरात नाही केलं साहेबांनी. त्याच्यामुळे आमचा प्रश्नच येत नाही साहेबाला सोडा आम्ही दुसरं चर्चा या शिर्डीमध्ये की मुस्लिम समाज बीजेपीला मतदान करत नाही. नाही, तसं ते आता लोकांची अफवा आहे. तसं काही आमच्या गावात आतापर्यंत नाही आहे. आम्ही साहेबाबद्दल एवढं प्रेम आहे, कारण आमच्या आजोबापासून पाहतो आम्ही 90% पुढे साहेबांना आम्ही मतदान केलं आतापर्यंत पहिल्यापासून. हो साहेब, आम्ही अगोदर सांगितलं ना तुम्हाला का आमचा अपक्ष पकडत धरतच नाही. साहेब हाच आमचा पक्ष आहे, विखे पाटील हा आमचा पक्ष आहे. काय दिले तुमच्यासाठी, काय दिले तिने? आमच्यासाठी आता पहा, आमचं समजा माझा मुलगा होता इथं शिकायला होता, बाहेर मला डोनेशन लागलं असतं तर इथं त्यांचं फ्री मध्ये झालं, फक्त फी भरली ते बी कमीत कमी. फीला ते वर्ष थांबतात आम्हाला. आम्ही लास्ट इयरला पासआउट झाल्यानंतर सुद्धा फी भरतो. मी असं अनुभवलेलं आहे. माझा लहान बंधू शिकत असताना माझं त्याचं फायनल इयर झालं आणि त्याला डॉक्युमेंट लागत होते, त्याची फी बाकी होती 2 वर्षाची. मी साहेबाला एका मीटिंग मध्ये भेटलो, साहेब म्हणे आपल्या परिसराला देऊन टाका. मग त्याचे पूर्ण डॉक्युमेंट दे, साहेबांनी ते अख्खे द्यायला लावले. त्याच्यानंतर मी 2 वर्षांनी फी भरली. मग साहेबांनी चूप करायचं ना आमच्यावर. आम्ही साहेबाला दवाखाना आहे, हॉस्पिटलची एवढी चांगली व्यवस्था आहे, तुम्ही बाहेर पहा. आज गोरगरीब माणूस हा मरून जाईल. बाहेर अशी परिस्थिती आहे, 5-5, 10-10 लाख रुपये लागतात. इथं तुम्हाला जेवण फ्री आहे प्रवरा हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला त्यांचे सुविधा चांगली आहे, आयसीयू चांगले आहे, डॉक्टरची टीम चांगली आहे, मेडिसिन डिपार्टमेंटचे डॉक्टर चांगले आहे, ऑर्थोपेडिकचे किंवा हार्टचे सगळे डॉक्टर व्यवस्थित आहे आणि ते स्वतः लक्ष घालतात. परिसरातला माणूस जर असला तर ते येणार, चक्कर मारणार किंवा आपण ऑफिसला गेलोय तर ते अतिशय लक्ष घालून त्यांच्या पद्धतीने पाहिजे तेवढी मदत करतात. ते त्यामुळं विजय फिक्स आहे इकडे. हो, साहेबांचं हा विजय 100%. ते असं आता कुणी जर आलं, स्वतः राहुल गांधी येऊन जर थांबले तरी कोणी येऊ शकत नाही. असं आहे साहेबाचं काम. असं आहे का गोरगरिबापासून तर मोठ्या लोकांना सगळ्यांचं साहेबावर प्रेम आहे आणि या जात पात धर्म हे साहेब काही मानत नाही. बाहेर का असेल ते दाखवायला ती गोष्टी वेगळी, आमच्याकडे साहेब अजिबात करत नाही गोष्टी. बरोबर, त्यामुळं 100% 23% हो हो विजय म्हणजे ते असं आहे, विजय आजच निश्चित आहे. साहेबाचं गुलाल आजच आहे, ते का 23 तारखेला नावाला आहे ते. नमस्ते. नमस्ते. काय नाव साहेब? चिराग शेख. काय करतो मी काम? मी पेंटिंग काम करतो, कॉन्ट्रॅक्टर. बर, काय तरुण पोरांचं आहे इकडे, निवडणूक लागली वगैरे माहिती काय करायचं, निवडून त्याला नाही तर कोणी येऊ द्या, नामदार साहेबांशिवाय पर्याय नाही आम्हाला. प्रत्येक गोष्ट म्हणजे आमचे नामदार साहेबाचं सगळं लक्ष राहतं आमच्या गावाकडे. पर्याय तिथे शिर्डीमध्ये नाही असू द्या बरं का, पण काही फरक पडणार नाही. हो, काय म्हणजे लीड म्हणजे तुम्हाला लीड सांगायचं जर ठरलं तर 1,00,000-1.25 लाखाच्या पुढे नामदार साहेब येणार. 1,00,000-1.25 लाख? हो, आरामशीर. एवढं कसं काय प्रेम? हो, भरपूर प्रेम आहे. साहेब म्हणजे असं आहे का, आम्हाला पक्ष वगैरे काही नाही, फक्त साहेब म्हणलं तेच आमचा पक्ष. हो, आम्ही पक्ष पाहत नाही. आता तुमच्यातली किती मतं पडली साहेबांना अंदाजे? आमच्या गावातलं 75-80% मतं जायलाच पाहिजे साहेबांना. आता राहत्यामध्ये काल पवार साहेबांनी सांगितली काहीच कामं केली नाही, पाण्याचं रे काय अडवणूक केली विखे पाटलांनी म्हणून. ते बारामतीला तिथून काय दिसणार त्यांना, आहे का नाही? आता लोकल आम्ही इथं, आम्हाला माहिती आहे स्वच्छ पाण्याची टाकी झाली गावात. तुम्हाला माती लागणार, पोरं आधी पोरं खेळायचे ना, हाताला माती लागली, सगळी सिमेंटची रस्ते झालेली. ग्रामपंचायत कारभार एकदम व्यवस्थित चालू राहतं त्यांच्या, म्हणजे सगळं बारीक बारीक लक्ष राहतं त्यांचं आमच्या गावाकडे. आता एखादा आपल्या सामान्य माणूस गेला अडचणीमुळे जायचं होतंय का आमचं? फक्त म्हणजे त्यांचे कार्यकर्ते असे ना, आता समजा लाडकी बहीण योजना होती ना, म्हणजे कुठली योजना येऊ द्या, कार्यकर्त्याला फोन जातो, प्रत्येक कार्यकर्ता घरोघरी जातो. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांचे स्वतःने हाताने फॉर्म भरतात, तिथं पुरवले जातात, त्यांच्या स्कीम मध्ये बसवलं जातं आणि लाभ दिला जातो सरकार योजनेचा. बर, आता काल गोगरे म्हणतात दहशत आहे, मिटून टाकू दहशत शिर्डीची. नाही, दहशत नाही. दहशत कोणाला आहे? जे दादागिरी करतात, गुंडगिरी करतात, मग त्यांच्यावर वचक असं म्हणून. बस, त्यामुळं सामान्य माणसाला किंमत आहे. हो, सामान्य माणसाला भरपूर साथ देतात. विजय 100%. 100% 101%. नमस्ते. नमस्ते. काय नाव साहेब? अल्ताफ पटेल. सकाळ सकाळ गावात आता इलेक्शनचं चालू आहे ना, त्याच्यामुळे आले सकाळ सकाळ गावात. आता आम्हाला साहेबाचा प्रचार करायचा. साहेबांचा प्रचार करताय? हो, साहेबाचा प्रचार विखे पाटलांचा. बर, का बरं करायचा त्यांचा प्रचार विखे पाटलांचा? विखे पाटलांनी आमच्या गावात आणि आमच्या परिसरात, आमच्या म्हणजे शिर्डी मतदारसंघात खूप कामं केलेली. समोरच्या पार्टीजवळ काय आहे मला दाखवा ना. त्यांच्याजवळ काय आणि कोणती संस्था नाही, काय नाही, काय नाही. मोठी करते भाषण मोठे करायला फक्त बोलायला काय, फक्त विखे पाटलाला विरोध करणे हाच त्यांचं एक तत्व आहे फक्त. आणि आजच्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो विखे पाटलाला विरोध करतो त्याला असं वाटतं बा आम्ही लय मोठे झालो. फक्त हाच मोठा मुद्दा आहे, विखे पाटलाला विरोध करणे हाच एक मोठा. दुसरा मुद्दाच नाही ना कोणा, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दुसरा मुद्दा नाही त्यांच्याकडे. मोठं व्हायचं म्हणून विखे पाटला. हा, बस 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 बस, फक्त मोठं व्हायचं. आम्ही विखे पाटलाला विरोध करतो म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमचं टीव्ही मध्ये नाव होतं, अख्ख्या जगामध्ये नाव होतं, एवढंच आहे. त्यांना दुसरं काय मग विरोधकांकडे काही विजन आहे का म्हणजे? काहीच नाही, काहीच नाही. आता आमच्या विखे पाटलाकडे संस्था आहे, कॉलेजेस आहे, दवाखाने आहे,
कारखाने आहे, सगळ्या संस्था आहे. सगळ्या संस्थेमार्फत प्रत्येक गावातून 50-50, 60-60, 70-70 पोरं कामाला आहे. सगळ्यांना रोजगार मिळतो. त्यांच्याकडे काय मिळणार आहे सांगा ना तुम्ही. तुमच्या गावामध्ये असं कधी जातीपाती राजकारण कधीच नाही केलं. उलट आमचं जो बी प्रश्न घेऊन आम्हाला एकदम ते दैवता सारखे विखे पाटलामुळे आम्ही आमच्या शिर्डी मतदारसंघात त्यांनी आतापर्यंत कधीच जातीवाद केलेला नाही. आणि जरी झाला एका मिनिटात फोन करून सगळे प्रश्न मिटवलेले आहेत त्यांनी. आणि त्यांचा शब्द जे हा माझा परिवार आहे, हे आम्ही सगळे एकच आहोत आणि हा माझा परिवार असल्यामुळे त्यांनी आम्हाला आजपर्यंत कळत नाही का विखे पाटलांनी जातीवाद केला म्हणून. गावामध्ये अशी समाज, दोन समाजामध्ये एकी आहे सगळ्या, सगळी एकी आहे. इथं आमच्याकडं भिल्ल समाज आहे, गोत्राळ समाज आहे, सगळे एकत्र आहे. सगळे हसून खेळून राहतात, मिळून राहतात. त्यांच्या पण समजा आमच्या गावात सोसायटी आहे, ग्रामपंचायत आहे, त्या मार्फत सगळे त्यांचे कामं होतात. नळाचे कामं केले, परत रस्त्यांचे कामं केले, लाईटीचे कामं केले, सगळे कामं केले. सगळा समाज आहे साहेबांच्या पाठीशी. हो, सगळं 100% पूर्ण आहे. सगळं 100% विजय 100%. 100% पूर्ण आहे. आता विजय तर झालेलाच आहे, फक्त साहेबांना आम्हाला लीड द्यायचं आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये विखे पाटलांचं नाव करायचं आहे आम्हाला, सगळ्यात जास्त लीड द्यायचं आहे. 1.25 ते 1.5 लाख यायला पाहिजे. मागच्या वेळेस 1,95,000 ते 1 लाख आला होता. आता 1.25च्या पुढे जायला पाहिजे, असं सगळ्यांची अपेक्षा आहे. बरोबर. ती पहिल्यांदाच मला बघायला मिळालं गावात. इथं मस्जिद आहे, इथं मंदिर आहे. हे काय इथं मंदिर दाखवा तुम्ही. हे बघा मंदिर आहे, इथं मस्जिद दाखवा, आणि इथं सगळे समाज राहतात. सगळे समाज नाही, सगळे एकी आहे, सगळे एकच आहे. बरोबर. काय नाव? वसंतवरती माळी. काय करता काम? काम काय नाही, शेतमजुरी करतो. शेतमजुरी करता. आहे ती काम गावात चांगली? आहे काम आहे ना आमच्या किती गावात. हाजरी आहे? आम्हाला 300-400 रुपये आहे. मग काय भरपूर आहे. हा. कोण आहे आमदार इकडं? आम्ही आपल्या विखे पाटलाकडे कामाचा माणूस आहे. आमचे कामाची माणसं आहेत. काय केलं आमचे आम्हाला मासनभूमी दिली. आमच्या आधी काही कामं नाटक ते करतात ते काम. आमच्याकडे जे भिल समाजचे लोक आहेत त्यांचं बरीच सुविधा केलेली आहे त्यांनी. आम्ही त्यांच्याच पाठीमाग आहे. हो, आमचा भिल समाज लोक सगळा त्यांच्याच पाठीमाग आहे. तुमचं भिल समाज आहे? किती लोक आहेत गावात अंदाजे? आमचे असतील ना 5 नाही जादा आहे ना, 4-5. हा, 15% पुढे आमचे लोक. सगळी साहेबा मागायची? सगळे साहेबा माग आहे सगळे. बरं. तुम्ही आपण एखादा गरीब माणूस विखे पाटलाकडे गेलंच काय काम आहे म्हणून, तर होतंय काम तिथं? हा साहेब, होतं ना काम. आम्ही जर गेलो समजा, आमची मुलं शिकलेली, आम्ही गेलो साहेब आमच्या तर भरपूर नोकरीला तिकडे इकडे याच्यामध्ये पिमटी मध्ये इकडं तिकडं असं साहेब लावतात काम. तुमच्याकडे लक्ष असते त्यांचं? हो, लक्ष असतं ना. मग आमचे विराजले येईल साहेब, तिथं आमच्याकडे लक्ष देतात ते. ठीक आहे. निवडून येतील? निवडून 100% येतील. नमस्ते. नमस्कार. लय निवांत बसला सकाळ सकाळ. निवांत बसला. आता काय राजकीय वातावरण आहे, लक्ष द्यायला लागतं या. हा, लक्ष द्यायचं काय लागतं. जातंय कोण कोणीकडे येतं, कोणीकडे येतो त्याच्यावर लक्ष आहे जरा. नाही हवा इकडे. इथं राधाकृष्ण विखे पाटलांची आहे. विखे पाटलांची? हो. कसं काय त्यांची हवा एवढी? आता ते 7 वेळा आज 8व्यांदा उभे येते. आज त्यांची जनतेची एक नाळ जुळलेली आहे. आता इथे एक मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे आमचा. तर एक प्रत्येक म्हणजे आज महाराष्ट्रात एक दाखवण्यासारखी गोष्ट ही एक मुस्लिम समाज एवढा 90%, 80-100% साहेबाच्या मागे राहतो आमच्या इथं. असं आहे. जवळ त्यांनी इतके आमचे कब्रस्तान असो, मशिदीचे काम असो, खूप चांगल्या प्रकारचे त्यांनी आम्हाला निधी दिलाय गावामध्ये. असं आहे. त्यांच्या पाठीमागे राहायचं? हो, आम्ही 100% त्यांच्या पाठीमागे आहे. आज शिर्डीमध्ये काय दहशत आहे? दहशत फक्त त्यांच्यामध्ये आहे, इकडे दहशत नाही काही. इथं सांगायला दहशत आहे. असं आहे, आम्हाला एक नुसता फोन केला तरी 1 मिनिटाला फोन उचलणारा माणूस आहे, असा माणूस आहे साहेब तो आमचा. आज त्याने कॉलेज इतक्या मोठमोठ्या कॉलेजेस, आज KG पासून तर PG पर्यंत कॉलेज उघडले. आज आमचे मुस्लिम समाजमध्ये आज MBBS आणि मेडिकल झालेले मुली इथं आमच्या गावामध्ये. त्या कशामुळे झाल्या? आज दुसऱ्याकडे परिस्थिती पहा महाराष्ट्रामध्ये, आणि इथं पहा आमच्या इथं शिक्षणाची प्रत्येक घराघरात शिक्षक मुलगी शिकलेली पाहायला मिळेल तुम्हाला. PhD झाली आहे, कोणी MPhil झाली आहे. आज इथं होऊनच आज जवळजवळ 50% नोकऱ्या त्यांच्या संस्थेमध्ये लागले. का साहेबांनी जर जातीपातीचं राजकारण केलं असतं तर त्यांना नोकऱ्या दिल्या असत्या की. बरोबर. त्यामुळे लोक त्यांच्या पाठीमागे. हो, 100% त्यांच्या पाठीमागे साहेबाच्या. आता मी त्यांना एक प्रश्न विचारला, मुस्लिम समाजाचा भाजपला विरोध असतो आणि बऱ्याच ठिकाणी ते ऐकाय पण मिळते, काँग्रेसवाले त्याचा प्रचार पण करतील. आता कसं आहे, तर बागेचा भागाभागाचा वेगवेगळे प्रश्न राहतात. आमच्या भागामध्ये हा नेता असा आहे आमचा, तर यांनी आयुष्यामध्ये आज जवळजवळ 50-3-4 पिढ्यापासून आमचे त्यांची संमत आहे. कधीच त्यांनी आज जातीपातच्या राजकारण कधीच केलं नाही. मुसलमान हिंदू असं आम्हाला वाटतच नाही कुठं काय. असं कोणतीच नाही इथं, काय विषय नाही, कुठंच नाही. कुठंच पाहणं ते भेटणार नाही तुम्हाला. त्यामुळे तुमच्या कार्यक्रमात ते असते. हो साहेब, नुसतं आम्ही असं कोणता कार्यक्रम असो, त्यांच्या घरातला कोणता प्रत्येक व्यक्ती असत परत येणार लागेल तिथं असणार. हो, तिथं
त्यामुळं पाहिजे विखे पाटील पाहिजे. हो विखे पाटीलच पाहिजे. आमचं म्हणजे आज असं आहे का आता जवळजवळ 1,00,000-1,15,00,000 लीड देऊन साहेबाला निवडून आणायचं अख्ख्या महाराष्ट्रात. आज ते मुख्यमंत्रीचा चेहरा आहे साहेब. बर. म्हणून आमचं एक कर्तव्य आता का आम्ही जाता त्यांना मतदान घडून आणू ही आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील. महत्वाचा. नमस्ते. नमस्ते नमस्ते. काय सगळे विखे पाटील म्हणाले तिकडे? हो सगळे विखे पाटीलच इकडे. बदल्या किती वेळा एक माणूस निवडून द्यायचा? अहो माणूस तसा आहे ना, निवडून त्यालाच द्यावं लागेल. हा कसं आहे? एकदम सुंदर हा आणि काम करणार माणूस आहे. हा हा मग त्याला सोडून दुसऱ्याला कोणाला मतदान द्यायचं? देवी संधी घोगरेबाईंना. अहो काय घोगरेबाई कधी आली का? कधी पाहिले का तुम्ही कधी घोगरेबाईला? हा तिकडे कधी नाही संपर्क? नाही नाही कधीच संपर्क नाही कोणाचा नाही. बर. मग विखे पाटील सोडून कोण आहे? हा पर्याय नाही तर. नाही पर्याय नाही. सगळे मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी आहे. बर. बीजेपीचे. हा सगळेच. हो टोटल हसनापूर गाव जे आहे हा. हे सगळं मुस्लिम समाज हे विखे पाटलाच्या सोबत आहे. बर. विखे पाटील हे सहानुभूतीचा माणूस आहे एकदम. कशाच कार्यक्रम असो काही असो सगळे येतात जातात. गेलो काम होत तिथं. हो गेल्यावर काम लगेच काम करतात. 40-50 वर्षापासून त्यांचे कुटुंब मागे इडलेलं गाव. बर. पहिल्यापासून लीड झालं. हो पहिल्यापासून लीड आहे. हा लीड वाढत गेलंय कमी होत गेलंय का? वाढत गेलं कमी नाही होणार वाढत जाणार आता पण वाढत जाणार. बर. त्यामुळे विजय फिक्स आहे. विजय फिक्स आहे. विजयच काही नाही फक्त लीड. विजय फिक्स ठिकाणी आहे. आमच्या या मतदारसंघामध्ये खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी त्यांनी पाया रचलेले आहे. म्हणजे त्यांचे पासून म्हणजे लोक खासदार बाळासाहेब विखे हाच आमचा पक्ष आणि राधाकृष्ण विखे हाच आमचा पक्ष आहे. काय सर कसं करा इकडे? काही सर आमच्याकडे सगळे विखे पाटलाचे हाय त्यांची भरपूर काम आहेत. हा शाळा कॉलेज दवाखाने हॉस्पिटल घरगुती मशानभूमी काय असेल ते त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे 100% त्यांच्या मागे आहे. आणि इथं दुसरं कोणी नाही. आम्ही पक्ष विक्ष चित्र काही पाहत नाही. हा विखे पाटील सेपरेट पक्ष विखे पाटील विखे पाटील पक्ष. बाकी दुसरं काही नाही. ते कोणत्याही पक्षात जेव्हा आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे. नमस्ते हो. नमस्ते. काय निवांत बसला सकाळ सकाळ? बसलो आता हे थरा गावात इकडे निवडणुकीचा फेऱ्या वार वगैरे लागला. मारू लागतात. हा वारं काय नाही इकडे आमचा राधाकृष्ण विखे पाटील. वार बदललं नाही इकडे? नाही वारं नाही बदलणार. हा आतापर्यंत बदललं नाही एवढ्या 50-60 वर्षात आता कुठून बदलणार? हा हा तेच आमचे कुटुंब आहे. हा आम्ही त्यांचे ते आमचे 100%. 100%. हा येतील निवडून. हो 100%. लोकांना लय विश्वास आहे त्यांच्यावर. अविश्वास म्हणजे त्यांचे काम आहे होते. काम आहे त्यांनी म्हणजे सर्व काही गरीब दुबळ्याचे सर्व काम करतात ते. बरोबर. कोणी आजारी असो कोणी असो कोणाचे बिल माफ हे कर ते कर. एवढा मोठा दवाखाना टाकला त्यांनी. मग त्यांना सोडून कोणाला करते? दुसऱ्याने काय केलेले? हा हा काय केलं दुसऱ्याने? त्यांनी एक काम करतात कुठे कामाला आहे का? बरोबर. इथं 20-21 हजार लोक कामावर आहे. प्रत्येक संस्था आहे त्यांच्या. बरोबर. त्यामुळं 100% राधाकृष्ण विखे पाटील. बघूया तरुण मित्रांसोबत संवाद साधूया. नमस्ते. बोला येत ना. हा कमळ. हा 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 माणसं कशी येते? निवडून येतील का? किती मतानं? हा 100%. खरं तर महत्वाची प्रतिक्रिया बोलता येत नाही पण विखे पाटील निवडून तर आपल्या त्या ठिकाणी त्यांनी खुनवून सांगितलं. नमस्ते. नमस्ते नमस्ते. काय झाले हाताला? ऍक्सिडेंट झालं. कुठे पडला ते ममतापूरला. ममदापूरला. बर. निवडणुकीकडे ध्यान आहे का इकडे? निवडून विखे पाटील त्यांना कसं काय मग पाडूया आता? हा पाडू दुसरं कोण निवडून देऊ आता? नाही ना त्याने जे काम केले दुसरं करणार बी नाही. करणार नाही कोण? तीन पिढ्यापासून काम चालू आहे तर त्याने जे काम केलं ना कोणी करणार बी नाही. कोणाला जमणार नाही. हा घोगरेबाईला. घोगरेबाईला कसं काय? हा तुम्हाला माहित आहे घोगरेबाई? माहिती आहे ना. हा येत नाही निवडून येणार नाही त्या घोगरेबाई. आता ते काय सांगता येणार. बर विखे साहेब येतील का? विखे साहेब येणार 100%. 100%. नमस्ते. नमस्ते. पेपर वाचत बसलो. हा मग आता इलेक्शनचे दिवस आहे ना. काय आले? काय बातम्या काय नाही काय काय आले का? शिर्डीचे आले ना आता काँग्रेस सत्तेसाठी करणारे पवार साहेब आहे ते. हे पवार साहेब येते. पवार साहेब काल म्हणलं काय काम केलं नाही म्हणते विखे पाटलांनी. पवार साहेब काय प्रवरा परिसराच्या बाबतीत जरा खोटे बोलले. काय खोटं बोलले? खोटे बोलले म्हणजे पवार साहेबांनी प्रवरा परिसरामध्ये शिक्षण घेऊन ते पुढे गेलेले आहेत. इथेच त्यांचं शिक्षण झालेलं आहे प्रवरामध्ये. आणि प्रवरेपासूनच ते पुढे जात
वरपर्यंत पोहोचलेले आहे. बर आता हिने जी टीका केली आहे, काय काय म्हणते ते नाही अजून वाचलं नाही मी. पण कामं केली नाही म्हणते विखे पाटलांनी काय. नाही आता त्यांनी उघड डोळ्यांनी पाहायला पाहिजे ना. परभणीचा विकास झाला, एज्युकेशन झालं, शाळा कॉलेजेस झाले, रस्ते झाले, पाझर तलाव झाले, लिफ्ट झाले, एज्युकेशन झालं. आता याच्यावर शेतकऱ्याला काय पाहिजे. शेतीला भाव आहे, उसाला भाव आहे, 3200 रुपयाचा भाव मिळालेला आहे. याच्यापेक्षा प्रवरा परिसराने आणखी काय द्यायला पाहिजे लोकांना. काय द्यावं असेल. कामं केली चांगली. भरपूर कामं झालेले. खेडोपाडी जिथे जाता येत नाही तिथे रस्ते झाले, मुर्मीकरण झालं. काल त्यात सांगितलं तिने दादागिरी करते म्हणून. नाही आमच्याकडे अजिबात दादागिरी नाही. आता दादागिरी असते एवढे उघडपणाने आम्ही तुमच्या बरोबर इथं समोर बसून बोललोच नसतो. बरोबर बोललो असतो का. नसतो बोललो. आता मुस्लिम समाज कोणाच्या पाठीमागे सगळं. आता आमचा मुस्लिम समाज पहिल्यापासून पद्मश्री पाठीमागे होते, त्यानंतर बाळासाहेब विखे पाटला बरोबर होते, आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटला बरोबर आहे, आणि राहू आणि होतो आहे आणि पुढे राहू. 100% निवडून येतील. तुमच्यासाठी काय केलं. आमच्यासाठी आता आमच्या इथले काही पोरं सोरं का गोरगरीब पोरं कामाला लावले, काही लोकांना पाहिजे तशी मदत मिळाली. त्यामुळे निवडून यायला पाहिजे. नाही आम्हीच निवडून देणार आहे. निवडून येणार म्हणजे आम्हीच निवडून आणणार. गोगरीबाई काय चालणार नाही इकडे. नाही त्यांच्याबद्दल आम्ही नाही सांगू शकत काही सध्या. पण साहेब आले पाहिजे. साहेब आले पाहिजे म्हणतात. नमस्ते. नमस्ते. काय चहा पाणी चालू आहे हॉटेलमध्ये. आम्हाला आहे ना घ्या यांना 2 चहा आहे ना. आम्ही चहा पितो. पण आता आम्हाला सांगा इकडे काय चालू वातावरण निवडणुकीचं. विखे पाटलाचं वातावरण सगळ्या गावातच. आहे. कसं काय एवढं त्यांचं वातावरण. काम आहे त्याच्यामुळे. काम आहे ते. लोक म्हणजे फक्त कागदावर काम आहे ते, काय कामं केली नाही ते. नाही त्याचं काही नाही. काम खरोखर त्यांची खरोखर आहे. बसतील सीट बसली का. बसल मग निवडून येते. मुख्यमंत्री होतील ते. बर इथनं किती लीड आहे. इथं तरी परिसरातून काही 60,000 लीड निवडून येतील. नमस्ते. नमस्ते. काय नाव साहेब. हाजी अनवर शेख, हसनापूर. हो. काय निवडणुकीसाठी. हो निवडणुकीसाठी तयारी चालू आहे. काय कोणाचा प्रचार. आमच्या इथं राधाकृष्ण विखे पाटील कमळ. आता पलीकडे लोक म्हणते आता बदलायचं आमदार. नाही हेच पाहिजे. यांनी विकासाची कामं भरपूर केलेले आहेत. पद्मश्रीने सहकारी कारखाना काढला, खासदार साहेबांनी बंधारे काढले, कॉलेज काढले, हॉस्पिटल काढले, आणि आपले सहकार मंत्री महसूल राधा विखे पाटील आणि त्यांचे चिरंजीव सुजय दादा भरपूर काम केलेले आहे तरुणांसाठी. अमुक धमुक आमचा विकास झाला या भागाचा. आम्हाला आमदार बदलायचं नाही. आम्हाला आहे तेच परंपरा. म्हणजे आमची जी आहे ना 7-8 वर्षापासून तर राधाकृष्ण विखेच पाहिजे आमच्या भागाला. आम्हाला शिर्डी मतदारसंघातून तेच पाहिजे. आणि तेच निवडून येणार. ही काळ्या दगडावरची रेग आहे. हो दरवेळी येणार आहे ना. 1 लाखाच्या लीड येणार आहे. हो विकास पाहून सांगतो मी. 1 लाखाच्या लीड. आणि तरुणांना रोजगार बी देणार आहे MIDC मधून. भरपूर आमचं कल्याण होणार. इथून पुढे बी इथून मागं केलेलं आहे आणि इथून पुढे होणार आहे. बंदर दिले, रस्ते दिले, हॉस्पिटल दिले, कॉलेज दिले, भरपूर सुविधा दिल्या आम्हाला, नोकऱ्या दिल्या तरुणांना. तर ते 1 लाखच्या लीड येणार. राधाकृष्ण विखे पाटील यांचं चिन्ह आहे कमळ. एकदम 100% येणारी काळ्या दगडाची रेख. हा तर त्यांचे विकासाचे कामं जास्त आहे ना. गल्ली गल्ली म्हणजे रस्ते सगळं पूर्ण कामं म्हणजे असं. पण आमच्या एरियाला जास्तच काम केलेले. म्हणजे गाव म्हणजे त्यांच्या घरासारखंच आहे. बालेकिल्लाच त्यांचं. ते आमच्याकडे चक्करला सुद्धा येत नाही कधी. त्यांना एवढं गॅरंटी आहे ना येणार म्हणजे येणार. आणि ते मतदान बाहेर सुद्धा जाणार नाही. ते आम्हाला एकदाच फक्त गाठ घेते. परत येत सुद्धा नाही आमच्याकडे. ते काय प्रचाराची गरज नाही त्याला. प्रचाराची या गावात तर गरजच नाही. हसनापूरला राजधानी हसनापूर. त्यांची मेन घरच त्यांचं हसनापूर आहे. ते राहायला लोणीला आहे पण सगळं मानीकडे राहतं आम्हाला सगळं इकडे. हो हसनापूरला. पण तुमच्या कार्यक्रमात असेल तुमच्या सणावार असेल प्रत्येक येते. ते नाही आले तर ताई येत्या. ताई नाही आले तर चिरंजीव येत्या. दुःख सुख म्हणजे हजारच राहणार ते. बरोबर. त्यामुळे आमदार इकडे बदलायला नाही इकडे नाही बदलायचं आम्हाला. शिगाव आमदार बदलाय नाही म्हणते. नमस्ते. आपलं दुकान आहे काय. नाही. बर सकाळ सकाळी चहा पाणी. हो. काही लोक लय विषय बोलायचे. हो अर्थातच विकास तेवढा आहे. आरोग्य आहे, शिक्षण आहे, सर्व काही आहे ना. बर
KG पासून तर PG पर्यंत डॉक्टर, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मास्युटिकल सगळं काय इथंच आहे. बदली आता एक आमदार काय करत नाही बदल करू इकडे शक्य बदल शक्यच नाही, कारण आमच्यासारखा आमदार होणे कुठेही नाही. एक रोड आपण म्हणतो एक मॉडेल सिटी आमचं मतदारसंघ. इथं जाती धर्म याला अजिबात थारा नाही, फक्त विकासावर मतदान होईल. त्यामुळे साहेब निवडून येतील. हो 100%. आम्हाला फक्त अपेक्षा आता लीड किती भेटेल याचीच आहे. विजय फिक्स आहे. विजय फिक्स आहे आमचा. नमस्ते. नमस्ते. काय नाव साहेब? समीर चांद शेख. बर, पण मुस्लिम समाज भरपूर गावामध्ये. हो, आमचं म्हणजे नियर अबाउट हे मेन जे गाव आहे ते मुस्लिम समाजाचं. बर, आता मी पूर्ण मस्जिदीपासून लोकांच्या प्रतिक्रिया घेत आलो, इथपर्यंत आलोय. लोक सगळे विखे पाटील बोलायला तिथे. नाही, साहेबांचे तसे काम आहे ना. एवढं आता कसं आहे, साहेबांचे काम म्हणजे कसं एज्युकेशनच्या अंतर्गत चालणारे काम असो किंवा कामगार समाज असो, आणि आपला एरिया कसा हा शेतीप्रधान एरिया आहे आणि याला साहेबांनी नेहमी प्रमोट केलेला आहे. आणि याच्यामुळं म्हणजे गावातली असणारी प्रगती किंवा शेतकऱ्याची प्रगती ही चांगल्या प्रकारे आणि उत्तम प्रकारे झालेली आहे. तुम्ही शेतकरी आहे? आम्ही शेतकरी आहे. तसं मी एज्युकेशनल वाईज मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. काय 10-12 वर्षांनी बाहेर पण काम केलेलं आहे, पण स्वतःची ऑपॉर्च्युनिटी शोधण्यासाठी आम्ही काम चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे आता सध्या तरी आम्ही गावातच राहतो. साहेब निवडण्याची गॅरंटी आहे? हो, ऑफकोर्स आहे. ऑफकोर्स. ठीक आहे, साहेब निवडण्याची गॅरंटी मध्ये. साहेब नमस्ते. नमस्कार. काय नाव? वसीम शेख. बर, काय करता काम तुम्ही? मी कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टर आहे. बर, कुठली काम करता काय? बंगल्याचे. बर, म्हणजे साहेबांची काय काम आली काय करताय? हो, करतो ना. साहेबांची कृपा आहे आमच्यावर सगळ्यांची. आहे. हो. अशा कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून साहेब काय टक्केवारी काय आहे का त्यांच्याकडे? नाही नाही, असं काही नाही. सगळं सरळ सरळ काम आहे, बर एकदम व्यवस्थित. बर, साहेबांची कृपा आहे आमच्यावर. येतील निवडून मग? हो, 100%. साहेबांशिवाय दुसरं कोणी नाही. परिवर्तन नाही करायचं? नाही नाही, साहेब हेच परिवर्तन आहे आमच्यासाठी. साहेबांनी सगळ्यांचा सुजलाम सुफलाम केलेलं आहे. सगळं राहता तालुका आमचा सगळ्या पोरांना नोकरी, कारखान्याच्या द्वारे PMT असेल, एज्युकेशन सोसायटी असेल, आम्हाला सगळ्यांना नोकरी आहे, काम आहेत. आम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण नाही. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अब्दुल कादर. कशाचं दुकान आहे? खाद्य. तुमचंच आहे का? प्लस तुमचंच आहे. बर, काय लोक विखे पाटलांचं काम सांगितलं गावामध्ये, काय करा इकडे निवडणुकीला आता? हे पण विखे साहेबांनी, आमदार साहेबांनी काम आमची पहिल्यापासून करत आलेली. काय केली एवढी? एवढे म्हणजे आमच्याकडे पाहता सर्व काही कोणत्या गोष्टीला कमी पडू दिला नाही त्यांनी आतापर्यंत. बाळासाहेब विखेने, दादा गोष्टी विखे बाबा साहेबांनी आतापर्यंत काही कमी पडू दिला नाही आम्हाला. आम्ही त्यांचीच माणसं. बस आता याच्या पुढे काय सांगायचं? निवडून यायची गॅरंटी वाटते आता? इथून माग आलेले, आता इथून पुढं हे बा आम्ही मतदान त्यांनाच देणार, पण यायला पाहिजे आमची ही इच्छा आहे. तुम्ही कधीपासून तिकडे आहे? कधीपासून तिकडे आहे तुम्ही? पहिल्यापासून तिकडेची. पहिल्यापासून? खासदार बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे साहेब यांच्या मागाची आम्ही आहे. ठीक आहे, पहिल्यापासून जुनी जाणती माणसं साहेबाच्याच पाठीमागे आता सुद्धा राहणार होता, अशी सुद्धा चर्चा आहे गावामध्ये. तर ताई ते आपल्यासोबत, ताईसोबत संवाद साधूया. ताई नमस्ते. नमस्ते. काय नाव तुमचं? सविता संतोष गोत्रा. निवडणूक लागली, लक्ष आहे तिकडे? हो, आमचं लक्ष साहेबांकडेच आहे. साहेबांकडे आहे? हो, साहेब आमचे जास्त काम करतात. आम्हाला लाईटीची सुविधा केली, आम्हाला लाडक्या बहिणीची सुविधा केली, आम्हाला पाण्याची सुविधा केली. लाईटीची कुठली सुविधा केली? आमच्या रस्ते नीट केले, रस्त्याला लाईटी दिल्या त्यांनी आम्हाला. ते आम्हाला, हो साहेब खूप आमची सेवा करत्या. आमच्याकडे म्हणजे त्यांचं इतकं बारीक लक्ष आहे का आम्ही त्यांना विसरू शकत नाही. बर, आम्ही त्यांना ना जाणून बुजून सुद्धा आम्ही त्यांच्यावर कधी असा विश्वास न दाखवल्यासारखं करणार. आम्ही मतदान करू तर ठामपणे त्यांनाच करू. बर, महिलांसाठी काय केले त्यांनी? लाडक्या बहिणीची सुविधा केली. जनसेवेमधून आम्हाला त्यांनी भांड्याचे फॉर्म सुटले, त्यांनी आम्हाला भांडे पोहोचवले. बांधकाम मधून पेट्याची उपलब्धी केली. आमच्या वस्तीसाठी रस्त्याची सुविधा केली. आम्हाला कित्येक दिवस पाण्याचे प्रॉब्लेम होते, ते त्यांनी सॉल्व्ह केले. लाईटीचे बी प्रॉब्लेम होते, ते त्यांनी सॉल्व्ह केले. घरातली माणसं वाटते ते
हो, ते आमच्या हक्काचे माणसं आहे. आम्ही त्यांना जिथं कोणतेही बारीक निरीक काम असू द्या, आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो का ते आम्हाला कधी नाही म्हणून हा शब्दच नाही. त्यांनी आम्हाला बारीक बारीक गोष्टीवरून म्हणजे घरपोच त्यांनी आम्हाला सुविधा उपलब्ध केल्या. ते आम्ही जर त्यांना म्हटलं दादा आम्हाला आमच्या घरापर्यंत तुम्ही आमची रिक्वेस्ट ते न संकोच करता ते आमच्या घरापर्यंत आले. हो, त्यांनी कधी असं मतभेद केला नाही. त्यांनी आमच्या घरातल्या सारखं आम्हाला त्यांनी मानलं. मग त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान करणार ठामपणे. आमचं गरीबाला किंमत आहे, गरीबाला किंमत, त्यांना माणसाची जाणीव आहे. त्यांना म्हणजे असं मोठं आणि लहान याचं त्यांनी कधी मतभेदच केला नाही. त्यांनी ठामपणे सांगितलं की जनता ही आमचीच आहे, आम्ही त्या जनतेचे, जनता आमची आहे. त्याच्यामुळे त्यांनी कधी मतभेदच केला नाही. तुमचा एवढा विश्वास आहे त्यांच्यावर? विश्वास मनापासून आहे आमचा त्यांच्यावर. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण आमची फॅमिली, पूर्ण जनता, आमची वस्ती साहेबांच्याच समोर राहणार. बाकीच्या बायांना काय सांगता मग तुम्ही? आम्ही त्यांना बी सांगू शकेल की आपल्या मागे जे आपले साहेब आहे, मग आपण त्यांना का विसरायचं? आपण त्यांच्याशीच लढा लढायचा आणि त्यांनाच मतदान करायचं, असं ठामपणे आम्ही जनतेला सांगते आणि आम्ही आमच्या माणसांना बी सांगतो. निवडून येतील वाटतं? हो साहेब 100% निवडून येतील. इतके निवडून येते की प्रचंड मताने साहेब निवडून येतील. किती मतांतरी? तरी प्रचंड, मी त्याचा अनमोल करू शकत नाही. इतके प्रचंड मताने साहेब निवडून येतील, माझी एवढी ठाम विश्वास आहे. आता बहीण पाठीमागे राहणार भावाच्या? हो, आम्ही सर्व भगिनी त्यांच्या पाठीशी, त्यांनी आमच्या पाठीशी राहिले, आम्ही त्यांच्या पाठीशी राहू अशी आमची जिद्द आहे. हो. आई नमस्ते. नमस्ते. काय नाव? सारिका सुमित जाधव. झाली दीपोळी? हो, दीपावली झाली. चांगली झाली दीपोळी? एकदम मस्त. राधाकृष्णांनी दीपावळीच तशी केली, त्याच्यामुळे मस्तच असणार. त्यांनी कशी काय केली? मग त्यांनी आमच्यासाठी किती गोष्टी केल्यात. काय केले? रस्ते केले, लाईट केली, पाणी दिलं, आता डीपी आली, सगळे त्यांनीच केलंय. मग ते कमळ निशाणी म्हणले, त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागणार. ते आमच्या पाठीशी, आम्ही बी त्यांच्या पाठी आयुष्य राहणार. राहायचंय. मग माणसं चांगली ती बहुत चांगले चांगले, म्हणजे लय चांगले. त्यामुळे विजय फिक्स आहे त्यांचा. मग विजय फिक्स म्हणजे फिक्सच राहणार. मग ते गोगरीबाई माहिती माहित नाही मला आतापर्यंत, म्हणजे मला माहितच नाही त्या. काय विषय नाही त्यांचा? काही विशेष नाही आतापर्यंत. माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले, म्हणजे त्यांचं नाव आता म्हणजे माहितच नाही मला. आता तुम्ही म्हणले म्हणून मला माहिती झालं, मला त्यांचं नावच नाही माहिती. साहेबांचं नाव माझ्या लग्नाच्या अगोदरपासून मला माहिती. म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी भरपूर काहीतरी केलेलं आहे, त्याच्यामुळे मला माहिती. मी नगर जिल्ह्यामध्येच राहते ना, त्याच्यामुळे मला माहिती की त्यांनी काहीतरी केलंय म्हणून. तिथं रस्ते केलेत, लोकांना घर बांधलेत, परत पाण्याच्या सुविधा केल्यात, ज्याचे घर पडले त्यांना बी बांधून दिले. महिला कोणा पाठी माहिती सगळ्यांना? कमळ निशाणीच माग. कमळच बदलाय नाही इकडे आमदार? नाही. नमस्ते. नमस्ते. माय बिळ गळ्यात घालू कधीच माळ आहे? हो, लय दिवस 30 वर्ष. 30 वर्ष झालं का? नाही तुला वार करेल. काय इकडे शिर्डी काय म्हणते? शिर्डी काय साहेबच चालणार. कसं काय? काम चांगले साहेबांची. एवढं लय काम. सगळे पार इथं वस्तीवर आमच्या पाण्याची टाकी, सेपरेट ट्रान्सपोर्ट दिलंय आम्हाला. वस्ती कुठली? ही बाळासाहेब नगर, हसनापूर. लोकनेते बाळासाहेब नगर. बर. आता गावात पण वेगवेगळे समाज लोक गाठपट. तुमचा समाज कुठला? जोशी समाज. आणि आता आम्हाला भजनासाठी लागणार जे वस्तू आहेत, पखवात, टाळ, विणा, जेवढे काही भजनाला लागतात वस्तू, तेवढे साहेबांनी आम्हाला पार साऊंड सिस्टम सहित सगळे दिलं, पार मशीन सहित. त्याच्यामुळे मग इकडे काही नाही, तिकडे साहेबच चालणार 100%. आणि 1 लाखाच्या पुढे साहेब निवडून येणार. नमस्ते. अफजल शौकत पटेल. बरं, पटेल साहेब. लईच लोक सगळं पूर्ण मुस्लिमच येतात गावात? हा, इथे आहे ना जवळपास आमचे 80% मुस्लिम समाज आहे, आणि बाकीचे मग गोत्रळ समाज किंवा जोशी समाज आहे, दुसरे परत आदिवासी समाज. गोखरेबाई त्या, विखे साहेब आहे, पिपाड साहेब आहे, कशी लढत बघताय? कुणाच पाड लढायचं? नाही, वन साइड आहे ना. कुणाला? विखे पाटलाला वन साइड आहे, कारण त्यांचा विकास एवढा आहे ना. आता त्यांनी इतके विकास केलेले का ते सांगायला माप नाही, इतके विकास केले. तुम्ही जर विचारलं तुम्ही सांगू शकतो काय काय विकास केले गावामध्ये. जर मला सांगितलं 4 कामं दाखवायचे ते? 4 नाही, मी तुम्हाला 100 काम दाखवतो त्यांची साहेबांची. तो विषय असा आहे का मुस्लिम समाजासाठी त्या म्हणजे नामदार साहेब विखे पाटील यांनी इतकं विकास असं केलं का मुस्लिम समाजाचे जे पण आडे अडचणी राहतात, किंवा आमच्या या इकडे एका संस्थेमध्ये मुस्लिम समाज हा जवळपास प्रत्येक घरातला कर्मचारी. आणि परत मग आमच्या आदिवासी समाजासाठी पण त्यांनी शमशानभूमी दिली, त्यांच्यासाठी पाण्याची टाकी दिली, किंवा आदिवासी समाजासाठी गाव रस्ते झाले. पण विरोधकांकडून का सांगण्यात काही कामं नाही किंवा त्यांचा दर्शनावर? विरोधकांनी त्यांनी इकडे जर येऊन पाहिलंच नाही ना, मी तर त्याला ओपन चॅलेंज आहे
विरोधकांना माझं ओपन चॅलेंज आहे की त्यांनी इकडचा विकास पाहावा आणि त्यांचा विकास पाहावा. आता आमचे शेजारी, तुम्हाला एकच एक्झाम्पल असं सांगतो का ते पण शेजारचे आमचे इतके दिवस महसूल मंत्री होते, त्यांचे आणि आमचे महसूल मंत्र्यांची जर तुलना केली ना तर अफाट तुलना आहे. म्हणजे आमच्या विखे पाटलाचे काम आहे ना, अहो ज्या खंड करेल ना, ज्या जमिनी मिळत नव्हत्या, यांनी काय केलं? शेजारची आमचे जे माजी मंत्री होती, अहो काहीच केलेलं नाही ना. यांनी ग्रामपंचायतीसाठी जमिनी दिल्या, MIDC साठी जमिनी दिल्या, ते भोगवटादार 2चं 1 केलं. त्याच्या व्यतिरिक्त ते बेलापूर सारखे मोठे मोठे ग्रामपंचायतीला ना त्यांनी एकरात ते जागा दिलेली. आणि मग तुम्ही काय म्हणतात का? आणि परत त्याच्यात म्हणतात ते दहशत. अहो दहशत कुठे आहे? दहशत तुमच्याकडे. तुमच्याकडे कशी दहशत? इकडे इतकं सामान्य लोक, अहो इथं प्रत्येक गोष्टीला आहे ना, आम्हाला ऑफिसवरून कोणी गेलं तर त्याचे लगेच कामं होतात. तर दहशत ही त्यांच्याकडे, दहशत इकडे नाही. त्यांना दहशत कशी काय म्हणतात तेच आम्हाला कळणार. कारण आमच्याकडे जर कधी जातीवाद झाला नाही, आमच्या भागात कधी जातीवाद नाही, शिर्डी मतदारसंघात जातीवाद नाही. आणि दहशत कोणती? दहशत कुठे म्हणतात? चला कुठेतरी आपण सांगू शकतो की बाबा इकडे भांडणं झाले, या समाज झाले, त्या समाज झाले, ती दहशत. पण इथं जर आमचे मंदिर मस्जिद शेजारी, आणि इथं जर आम्ही जर इतकं गोविंदाने राहतो, प्रत्येक आमच्या सुख दुःखात विखे पाटील समाज आहे, आणि मग कशाची दहशत ही? म्हणजे इतकं मला त्यांचं हसू येतो की दहशत म्हणतात. अहो दहशत तुमच्याकडे. दहशत कुठे? का जे यांनी ठेकेदार झाले किंवा वाळू तस्कर झाले, यांनी जे पोचले होते माजी मंत्री, महसूल मंत्री संगमनेरची, तर त्यांच्याकडे ती दहशत आहे. म्हणजे ते कुठंतरी आपण सर्वसामान्यांसाठी भांडतो करतो, म्हणजे विखे पाटलाचं असं वैशिष्ट्य आहे. मग त्या लोकांसाठी आहे ना दहशत. आता एकूण जर बघितलं तर विरोधकांच्या भाषणांचं काय विजन आहे शिर्डीसाठी? अहो काय विजन आहे तुम्ही सांगा बरं. मी म्हणतो जर 3 पिढ्यापासून विखे पाटील समाजाचं प्रत्येक घराघरात कुटुंबात इतकं डेव्हलप केलेले, आणि जर समोरच्यांचं काय आहे बरं मला सांगा, एक तरी काम सांगा तुम्ही, कोणी सांगावा की त्यांनी जे केलं. आता तुम्ही म्हणताल की त्यांच्या ताब्यात सत्ता नव्हती. अहो नव्हती तरी तुम्ही काहीतरी गोरगरीब साठी काहीतरी करू शकता ना. पण यांनी जर एवढं विकास केलं, आता आमच्याकडे आशा खंडातलं पहिलं कारखाना, तर इतकं उच्चांकी भाव दिलं. म्हणजे साहेब थोरात आहे ते, लंके आहे ते, इकडून गोखरेबाई सगळी ताकद एक झाली. अहो ते झाली. आता कसं आहे, फक्त विखे पॅटर्न म्हणून त्याला विरोध करायचा म्हणून करायचंय, बाकी काय नाही. हो हे फक्त हे कुठंतरी नगर जिल्ह्यात हे पॉवरफुल माणूस आहे, हे कुठंतरी आपलं विरोध करायचं म्हणून विरोध आहे, बाकी काही नाही. त्यांनी प्रत्यक्षात यावा, त्यांची प्रत्यक्ष मतदारसंघाचा विकास पाहावा ना आमच्या मतदारसंघाचा विकास पाहावा. त्यामुळे बोलला किती वाटतं अंदाज काय विखे साहेबांचा किती? आता जवळपास 1 ते 1.25 लाखापर्यंत विखे साहेबांचा अंदाज आहे. तेवढ्या मताने ते निवडून यायला गॅरंटी एकदम 100%. नमस्ते. नमस्ते. काय पुढे काय पांढरी कपडे घालून ते? कुठे नाही, एक सामाजिक कार्यकर्ते आम्ही. सामाजिक कार्यकर्ते. बरं, काय काय कार्य करता गावामध्ये? काय नाही, आमचे स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, आपले कामधंदे करतात. बर, तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहे? हो. बर, काय चालू गावामध्ये, काय वातावरण काय म्हणते? वातावरण काय, राधाकृष्ण विखे पेक्षा सगळीकडे त्यांचंच आहे. हो. 100 जवळजवळ 90% 95% मतदान साहेबालाच होणार आहे आमच्या गावातलं. हो. बर, एवढं कसं? आज जवळजवळ होणारच. आता त्या पद्धतीने त्याने काम केले ना लोकांचे. इतकी साधारण 4,500 लोकसंख्या आहे. मतदान 2600 मतदान आहे. 2600. पोलिंग किती होईल? 2 एजंट पोल आहे. बर, पोलिंग किती होईल 2600 मधल्या? 2600 मध्ये जवळजवळ तुम्हाला सांगतो 2500-2400 मतदान होईल. 2400 जर पोल झालं, 2400 मध्ये साहेबांना किती पडतील? साहेबाला जवळजवळ 90% पडतील त्याच्यामध्ये. 90%? हो, कारण साहेबांनी इतके काम केले. आज इतकं मोठं मेडिकल कॉलेज आहे, आज डीम युनिव्हर्सिटी आणली. आज आमचे एक मुस्लिम समाजाची म्हणजे गर्वाची गोष्ट आहे की आज जे MBBS मुली झाल्या, आज PhD झाल्या. आज कुठंच असं कोणत्याच जिल्ह्यात पाहणार नाही असं झालं इथं. आज इतके KG पासून तर PG पर्यंत एज्युकेशनची सोय करून ठेवली. आज इतकं मोठं हॉस्पिटल आहे. आज गोरगरीब गेला ते एक फुकट मध्ये केस पेपर काढून पूर्ण त्याचं औषधोपचार आणि पूर्ण टेस्ट होऊन जाते सगळं. त्याच्या एवढी सुविधा केली त्यांनी. आज आम्हाला 5 मिनिटाच्या याच्यावर जर काही अडी अडचण आलं, कसली अडी अडचण आलं, लगेच साहेबाकडे जातो. आज आमच्या गावामध्ये 0% क्राईम आहे. आमच्या गावामध्ये आज कोणताच क्राईम नाही आमच्या गावामध्ये. आज पोलीस स्टेशन मध्ये आज बी जाऊन तुम्ही चेक करू शकता. कारण ते साहेबांमुळे अशी इतकं लोक हे काही नाही. आमचे जर छोटे मोठे वाद झाले तर आम्ही तिथं जाऊन त्याच्या जवळ सॉल्व्ह करतो. तिकडे जायचंच नाही, आमचा कोर्टच तो आहे.
असं आहे. बरोबर. आमचे त्यामुळं लोकांच्या बदलाचा विषय नाही इकडे. इकडं काहीच विषय नाहीये. साहेबाचं आज मोठमोठे काम आहेत. आज ते महाराष्ट्रामध्ये राजकारण करतात, त्या खूप जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे खूप मोठे नेते. ठीक, त्यांना थांबवा. महाराष्ट्राचे आजचे खूप मोठे नेते आज त्यांचे आज जवळजवळ इतके खाती सांभाळले, त्यांना खूप अनुभव आहे. आज असा चेहरा आहे का मुख्यमंत्री लेवलचा माणूस येतो. त्यामुळं गुलाल 100% त्यांचा. हा, गुलाल 100%. तुम्हाला 23 तारखेला समजेल लगेच. 23 तारखेला समजेल. गुलाल 100%. विकास आहे कामावर मतदान होणार आहे. त्यामुळे विखे पाटलांचा विजय काकाकडून त्या ठिकाणी सांगण्यात येतोय. कुठं आणले गावात एवढं? रानातून. बर, काय जनावर आहेत काय घरी? हा, गाया 2. निवडणूक लागली माहितीये का? हा. कोणाला आमदार करायचं इकडं? साहेबांचे लोणी. त्यांना करायचं आहे. काय म्हणताय? दादांना करायचं. दादांना. कुठल्या दादांना? विखे पाटलांना. विखे पाटला करायचं किती आमदार? आणि मग होणारच. काय केलं तुमच्यासाठी त्यांनी? जर मस्त केलं आमच्यासाठी भरपूर केलं. बर, केलं पण डीपी दिली, पाण्याची ठीक आहे. ताई काय म्हणतो? काय करायचं? काय नाही. विखे पाटला पाडायचं आमदार केलं इकडं? नाही. हे करायचं. द्यायचं निवडून. आम्हाला डीपी दिली त्यांनी. बर, त्यामुळे त्यांच्या पाठीची आहे. ठीक आहे. ताई एक शेवटची प्रतिक्रिया. ताई नमस्ते. नमस्ते. तुम्ही लय थोडं आणलं, हिने लय आणले. आमचं गेलं गवत पुढे गेलं काय? बर, काय इथं आमदार केलं लोक काय बाहेर सगळं विखे पाटील म्हणाले. विखे पाटील येतील का? काय महिलांसाठी काय केलं तुम्ही? मस्त केलं आम्हाला. डीपी, रस्ता, पाण्याची टाकी सगळं केलं आहे. तुम्ही त्यांच्या पाठीचे. तर या एकूण प्रतिक्रिया करता हसनापूर गावातल्या लोकांच्या बघायला मिळते. त्या ग्राउंड रिपोर्टला अगदी सुरुवातीपासून मंदिर परिसरातून सुरुवात केली तरी पण लोक विखे पाटलांचं काम या ठिकाणी सांगतात. मोठा निधी या गावामध्ये आलाय आणि सामान्य आपण त्या ठिकाणी कोणती जरी अडचण आली तर आम्ही विखे साहेबांच्या पाठीमागे उभा राहण्याची चर्चा गावामधून बघायला मिळते. तर चहाच्या टपरीवरती गेलो, वेगवेगळ्या दुकानात गेलो आणि या महिला आपल्याला त्या ठिकाणी काय गाठ पडल्या तरी महिलांकडून सुद्धा सांगण्यात येते की विखे पाटलांची कामं मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आहे. ती महत्वाचं म्हणजे या वस्तीला त्यांनी लाईटीची मोठ्या प्रमाणात सोय केल्यामुळं इथलं वर्ग त्या ठिकाणी विखे पाटलावरती समाधानी आहे आणि यंदा त्या ठिकाणी मोठं मताधिक्य देऊ या गावातून त्या ठिकाणी बघायला मिळते. कॅमेरामन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, हसनापूर.